नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूप जबरदस्त आणि भयंकर ट्विस्ट आपण सर्वजण पाहणार आहोत. तर इकडे मात्र आता सरूला कुठं ना कुठं भनक लागलेली असते की कामिनी तिच्या जीवावरती पुन्हा उठलेली आहे. म्हणून ती आता राजनला चिठ्ठी लिहून थेट आता तिथून पळून जायचा प्रयत्न करत असते. पण पळून जाताना तिला दिसते ती म्हणजे कमळी. आणि आता तेव्हा मात्र मुलगी समोर असूनसुद्धा मुलीला ती भेटू शकली नाही याचं दुःख तिला सतत असते. पण आता ती त्या ठिकाणाहून कुठं जाण्याचा विचार करते तर ती सरळ रिक्षा पकडते आणि नयनताराच्या घरचा जो तिला ॲड्रेस माहिती असते, कारण तिला माहिती असतं की फक्त आपण नयनताराच्या छत्रछायेखाली सुरक्षित राहू शकतो. म्हणून ती आता रिक्षा पकडते आणि नयनताराच्या घरी जाण्यासाठी निघते. तर इकडे मात्र आता नयनतारा आणि ऋषीचे वडील ऋषी सर्व काही शोक सभेत आलेले असतात. तर तिथं कमळीसुद्धा पोचलेली असते. तेव्हा मात्र आता कमळी बोलते ऋषीला की खरंच ऋषी सर, चांगल्या लोकांसोबतच असं का घडतं? तुम्हाला माहिती आहे आजींची तब्येत खूप बिघडलेली आहे आणि कामिनी आणि रागिनी काहीतरी गडबड आहे. यांना थोडंसंही दुःख झालेलं नाही आहे की या जगात राजन सरांची मोठी मुलगी नाही आहे. खरंच मला कळतच नाही की आजींनी एवढी व्रतं करूनसुद्धा असं आजीसोबत का घडलेलं आहे. त्या ऋषी बोलतो की हो ना कमळी, आजीसोबत खरंच खूप दुःखद घटना घडलेली आहे. तर इकडे मात्र आता सर्व गुंडांपासून वाचून गौरी थेट आता साधना बनून आता ती नयनताराच्या घरी जाते. तर आता लगेच बेल वाजवते दारावरची. आता खूप घाबरलेली सरू लगेच बेल वाजवल्यावरती इकडे राधिका दरवाजा उघडते आणि राधिका बोलते, साधना मावशी या तुम्ही बसा आतमध्ये. आणि तुमची हे सर्व अशी हालत का झालेली आहे साधना मावशी, सांगा ना. आणि किती दिवस झाले आम्ही तुम्हाला शोधतो, तुमचा ॲक्सिडेंट वगैरे झाला का? त्यावर आता खूप हापलेली सरू आणि भीतीपोटी आता सरू बोलते की राधिकाताई, मला नयनतारा मॅडमसोबत काहीतरी बोलायचं आहे. त्यावर आता राधिका बोलते की साधना मावशी, नयनतारा मम्मी घरी नाही आहे. कारण तुम्हाला माहिती आहे आमचे जे फॅमिली फ्रेंड आहेत ना, अन्नपूर्णा आणि राजन सर, त्यांची मोठी नात या जगात राहिली नाही आहे. 18 वर्ष झाले ते शोधत आहेत. पण आता मात्र खूप दुःखद घटना त्यांच्यासोबत घडली. त्यावर आता लगेच साधना उभी राहते आणि बोलते की काय झालं ताई, सांगा ना, मला सविस्तर सांगा. नयनतारा मॅडम तिथं गेल्या म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की राजन सरांची मोठी मुलगी या जगात नाही आहे. तेव्हा मात्र आता सरूच्या लक्षात आलेलं असतं की रागिनीने खूप मोठा प्लॅन केलेला आहे. ज्या मुलीला तिने तिच्या शेजारी बसवलं होतं आणि या दोघींचा ॲक्सिडेंट घडून आणलेला होतं, आता त्याच मुलीची डेड बॉडी घरी नेत मात्र त्या मुलीला मृत्युमुखी सांगून आता राजनची मुलगी आहे असं तिनं ठरवलेलं आहे. मात्र आता राजनला असं दुःखात पाहून इकडे मात्र आता सरूच्या मनामध्ये प्रेम जागृत होते आणि ती मनाशीच निर्णय करते की नाही, आता तिचं काहीही झालं तरी चालते, पण या आता कामिनीचं भांडफोड ती करणार. तेव्हा आता लगेच राधिका बोलते, काय झालं ताई, तुम्ही काही जेवण वगैरे केलं का नाही? आणि तुम्ही एवढं का भीत आहात? काय झालं मला सविस्तर सांगा, शांत व्हा. तर आता लगेच राधिका तिला एक ग्लास पाणी देते आणि पाणी पिल्यानंतर ती बोलते की मला नयनतारा मॅडमशी काही इम्पॉर्टंट बोलायचं होतं. त्यावर आता राधिका तिला विश्वासात घेत बोलते की साधना मावशी, मी तुम्हाला मावशी बोलते ना आणि तुम्ही मला ताई बोलता, खरंच तुम्ही माझ्याशी सुद्धा तुमचं मन मोकळं करू शकता. तेव्हा आता गौरी मोठमोठ्यानं रडायला लागते. तेव्हा आता राधिकाला काय करावं कळत नाही, कारण ती एकटीच आता अशी घरी असते. तर त्यावर आता राधिका बोलते, काय झालं मावशी? त्यावर आता इकडे सांगते की राधिका ताई, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. ज्या 18 वर्षापासून अन्नपूर्णा ताई ज्या मोठ्या सुनीची वाट बघत होत्या ना, ते मी आहे. तेव्हा मात्र राधिका आश्चर्यचकित होऊन बोलते, ताई तुम्ही? आणि तुम्ही असं मेडचं काम का करता? असं काय झालं की तुम्हाला आमच्या इथं मेडचं काम करावं लागलं? आणि तुमची मुलगी तर या जगात नाही, म्हणजे मला तसं म्हणायचं नाही आहे. तेव्हा आता लगेच गौरी बोलते की ताई, ती माझी मुलगी नाही आहे. तुम्हाला माहिती आहे की मी तुमच्या घरून त्या दिवशी बाहेर पडली होती भाजी आणण्यासाठी, आणि लगेच ती जे राजेंची आत्या आहे ना, तिने माझ्यावर जीव घेणं हल्ला केला. मला तिने डांबून ठेवलं आणि एक
खोट्या मुलीची डेड बॉडी आणून माझ्यापाशी गाडीत बसून आमच्या दोघीचा ॲक्सिडेंट घडून राजन आणि अन्नपूर्णा आईला तिने कळवलं आणि आज मी मात्र तिच्यापासून हॉस्पिटलमधून जीव वाचून इथं तुमच्या घरी आली. पण त्या मुलीची खोटी डेड बॉडी जी राजन आणि माझी मुलगी सांगत आता राजन घरी घेऊन गेलेला आहे, पण ती माझी मुलगी नाही आहे. कारण माझी मुलगी या जगात जिवंत आहे राधिकाताई. आणि काहीही करून मला आता राजनला ही गोष्ट माझ्या तोंडून सांगायचं आहे, पण मी एकटी बाहेर नाही पडू शकत. कारण त्या कामिनीचे गुंड मात्र माझ्या जीवावरती उठलेली आहे. तेव्हा मात्र आता इकडे राधिका उठून उभी होती आणि बोलते, काय बोलता? म्हणजे तुम्ही साधनाताई नाही आहात, तुम्ही गौरी आहात. त्यावर आता राधिका बोलते, आता माझ्या सर्व लक्षात आलेलं आहे. तर इकडे आता राधिका लगेच ऋषीला कॉल करते आणि बोलते, जे काही त्याच्या घरी सविस्तर प्रकार घडलेला आहे ते सर्व काही फोनवर सांगते. तर ऋषी बोलते, काय बोलता वहिनी तुम्ही? ही गोष्ट अशी आहे का? ठीक आहे, इथं तुम्ही मावशीला घेऊन या. राधिका वहिनी तुम्ही ना साधना मावशीला लवकरात लवकर इथं घेऊन या. आता हे जे काही आहे ना, मीच राजन सरांसमोर स्वतः कमळीची मदत घेत यांचं पितळ उघडं पाडते. तर आता कमळीला ऋषी बाजूला बोलावून नेते आणि घडलेला सर्व प्रकार सांगते की कशाप्रकारे राजन सराची बायको आमच्या घरी मेड म्हणून काम करत होती आणि आता ती या कामिनीपासून जीव वाचवत आता ती आमच्या घरी पोचलेली आहे. म्हणून आपल्याला काहीही करून राजन सरांपर्यंत. आता ऋषी बोलतो, कमळी तू काही वेळात राजन सराला सांग की ही तुमची मुलगी नाही आहे. आता आमच्याजवळ असं काही पुरावे आहेत असं तू सांग. तोपर्यंत आता राधिका वहिनी इकडे साधना मावशीला म्हणजेच गौरी काकूला घेऊन येतील. तेव्हा आता इकडे ऋषीच्या सांगण्यावरून तसंच आता इकडे राजनकडे कमळी जाते आणि बोलते की राजन काका, ही तुमची मुलगी नाही आहे, ही खोटी मुलगी आहे. तेव्हा आता राजन बोलतो, काय बोलतेस कमळी तू? माझी मुलगी नाही आहे म्हणजे? मी स्वतः तिच्या हातावरती जन्मखून बघितली आणि तू असं कसं बोलू शकते? त्यावर आता कमळी बोलते, काका मी पुराव्याशिवाय कधी काहीही बोलत नाही आणि तुम्हाला माहिती आहे की मी कधी खोटीसुद्धा बोलत नाही. माझ्या हाती पुरावे आहेत. तर तेवढ्यात मात्र आता राजनसुद्धा आश्चर्यचकित होऊन जाते की नेमकं कमळी काय बोलते. पण इकडे मात्र आता रागिनी आणि कामिनी इतकी भीती त्यांच्या मनामध्ये असते की आता नवीन या कमळीने काय ड्रामा केला. आता कामिनी बोलते की खरंच ना, या कमळीचं ना सर्वात अगोदर ना मला जीव घ्यायचा होता. या राजनच्या मुलीला तर बाजूला ठेवायचं होतं. इझी डेड बॉडी देऊन ना मला राजनला सांगायचं होतं की हीच तुझी मुलगी आहे. म्हणजे एका बाणात ना दोन पक्षी मेले असते. खरंच माझ्या डोक्याचा ही कमळी मेली असते ना तर ताप गेला असता. तेवढ्यातच आता इथं साधना थेट राधिकाला घेऊन आता अन्नपूर्णा निवासमध्ये पोचलेली असते. तर आता असं भर सभेत गौरीला बघून मात्र राजन आश्चर्यचकित होते आणि उठून लगेच तिला मिठी मारते की गौरी कशी आहेस? आणि बघ ना गं, आपल्या मुलीचं काय होऊन झालं? मला हे तुला सांगायचं नव्हतं कारण तुझी तब्येत ठीक नाही. तेव्हा आता लगेच गौरी बोलते की थांबा राजन, ही आपली मुलगी नाही आहे राजन, ही तुमची आणि माझी मुलगी नाही आहे, आपली मुलगी दुसरीच आहे. तेव्हा मात्र आता तिची नजर लगेच तिथं बाजूला उभी असलेल्या कमळीवर पडते आणि कमळीची नजर तिच्या आईवरती पडते. लगेच आता कमळी बोलते, आई. तेव्हा मात्र आता राजन कमळीच्या तोंडून आई हा शब्द ऐकून मात्र आश्चर्यचकित होते आणि कमळी आणि गौरी एकमेकाला मिठी मारतात. आता गौरी मात्र रणरागिणी बनत बोलते की बाळा कमळी, मी 18 वर्षापासून तुझ्याकडून एक रहस्य लपून ठेवलेलं आहे. तुला मी कधीही सांगितलं नाही तुझ्या वडिलाबद्दल. तू मला सतत विचारत गेली पण मी कधीही सांगितलं नाही तुला, कारण मला सांगायचं नव्हतं. पण आज मात्र 18 वर्षापूर्वी जे काही घडलेलं आहे ते मला तुला सांगायचं आहे. राजनच तुझे वडील आहे आणि अन्नपूर्णा आजीच तुझी आजी आहे. हे ऐकून मात्र आता कमळी आश्चर्यचकित होते. आता ऋषीला, नयनताराला आणि राधिकाला सुद्धा धक्का बसते की खरंच कमळी हीच अन्नपूर्णा आजीची नात आहे. आणि इकडे कामिनी आणि रागिनीचे मात्र हातपाय थरथरायला लागतात. कारण आता भर सभेमध्ये असं गौरीला बघून आणि कमळीला मिठी मारून मात्र त्या दोघींचे हातपाय थरथरायला लागतात. लगेच आता रागिनी बोलते, आई तू काय केलं? ही गौरी थेट शोक सभेत पोचली आणि तू बोलली की माझा प्लॅन सक्सेस झाला, असं कसं आई? तर आता लगेच कमळीला बाजूला ठेवत आता ती रागिनी आणि कामिनी समोर जाते आणि अशी काही जोरात कामिनीच्या कानाखाली मारते की
कामिनीवरती 18 वर्षापासून असलेला रणरागिणी बनत आता ती राग काढते. तर तेवढ्यातच आता तिथं अन्नपूर्णा आजीसुद्धा येते आणि अन्नपूर्णा आजी बोलते, काय झालं? शांत हो गौरी, तू असं कामिनीला का मारते? तर आता आई, मी कामिनीने, ही कामिनीच आपल्या घरात नागिन आहे. माझ्या संसारात विष तर हिनं कालवलं, पण त्याचा राग मी हिच्यावर कधी काढला नाही. पण ही आता माझ्या मुलीच्या आणि माझ्या जीवावरती सुद्धा उठलेली आहे. आई, आता तुम्ही मला वचन द्या की माझ्या कमळीचं या कामिनीपासून तुम्ही नेहमी रक्षण करणार. तर आता अन्नपूर्णा सुद्धा आता कामिनीच्या एक कानाखाली मारते आणि राजनसुद्धा. तर आता अन्नपूर्णा बोलते, राजन, लगेच तू पोलिसांना कॉल कर आणि या नागिनांना माझ्या डोळ्यासमोरून तू दूर कर, नाहीतर माझ्या हातून असं काही घडून जाईल की ज्याचा कोणी विचारही करू शकणार नाही. तर राजन आता लगेच पोलीस बोलावते आणि आता अनिका, कामिनी आणि रागिनीला असा काही रणरागिणी बनवत आता साधनाच्या मदतीने गौरीने खूप मोठा धडा शिकवलेला आहे. तर आता त्या तिघी पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या आहे. तर इकडे अन्नपूर्णाचं आता कंप्लीट फॅमिली झालेली आहे. तर खरंच प्रेक्षकांनो, आता या तिघी तर पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या आहेत, पण आता कामिनी मात्र काय नवीन खेळ खेळून या परिवारांना पुन्हा उद्ध्वस्त करणार का? की आता ऋषी आणि कमळीचं लग्न आपल्याला लवकरच मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. अशी जबरदस्त ट्विस्ट आपण लवकरच मालिकेमध्ये पाहणार आहोत. आणि असेच ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.